नमस्कार मित्रांनो, रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशातील केंद्र शासनाच्या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी खुशखबर देण्यात आलेली आहे. मित्रांनो, 8 ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एक मोठी भेट देण्यात आलेली आहे. मित्रांनो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 12,000 करोड रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये या योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात म्हणजे 10,33,00,000 लाभार्थी आहेत आणि त्यांना या योजनेच्या अंतर्गत या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत केंद्र शासनाकडून एका वर्षामध्ये 14.2 किलो वजनाच्या 9 सिलेंडरच्या खरेदीवरती प्रति सिलेंडर ₹300 अनुदान दिले जाते आणि याचेच अनुदान वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून 12,000 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत सरकारच्या माध्यमातून पहिल्या गॅस कनेक्शनवरती गॅस कनेक्शन अर्थात गॅस शेगडी सिलेंडर मोफत दिला जातो आणि याच्यानंतर प्रत्येक सिलेंडरवरती ₹300 सबसिडी दिली जाते. वर्षाला 9 सिलेंडरपर्यंत ही सबसिडी दिली जाते आणि याच्याचकरिता काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 12,000 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. देशातील एकूण 10,33,00,000 लाभार्थ्यांपैकी साधारणतः 52 लाख महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविली जाते. याच्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी असलेल्या राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना 3 गॅस सिलेंडर वर्षाला मोफत दिले जातात. लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेसंबंधी देखील निर्णय घेतला जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो, रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ही महत्त्वाची अशी भेट देण्यात आलेली आहे. धन्यवाद.